विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केवळ एकच मंत्री उपस्थित असल्यानं विरोधक संतापले। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार प्रचंड आक्रमक। मुंबईतल्या 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा ठराव विधिमंडळात मांडला। करी रोड, मरीन लाईन्स, कॉटन ग्रीन, चर्नी रोड, किंग सर्कल ही इंग्रजी नावं जाऊन मराठी नावं दिली जाणार। विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जबाबदारी नरेश अरोरा यांच्याकडे। राधेश्याम मोपलवारांच्या नावावर 3000 कोटींची मालमत्ता। रोहित पवारांचा गंभीर आरोप। समृद्धी महामार्गानं कुणाची समृद्धी झाली? मुख्यमंत्र्यांना केला सवाल। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीची मोठी जबाबदारी फडणवीसांच्या खांद्यावर। पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीचं गणित फडणवीस आमदारांना शिकवणार। नितेश राणेंची घाटकोपरच्या भाषणातली वक्तव्य मुसलमानांच्या विरोधातली नाहीत। मुंबई पोलिसांचा हायकोर्टात दावा। रोहिंग्या, बांगलादेशी आणि जिहादी हे शब्द मुस्लिमांविरोधातले नाहीत असा युक्तिवाद। मनसेमधून वंचितमध्ये गेलेले पुण्याचे वसंत मोरे यांचा ठाकरे गटात प्रवेश। मला पुण्यातली शिवसेनेची ताकद वाढवून पाहिजे, उद्धव ठाकरेंनी दिलं टार्गेट। मनोज जरांगेंची शांतता यात्रा आज लातूरमध्ये। जेसीबीतनं फुलं उधळत जरांगेंचं जंगी स्वागत। नंदुरबारमध्ये रविवारी झालेल्या बस अपघाताचा व्हिडिओ समोर। वळणावर वेग कमी न केल्यानं बस दरीत कोसळली। 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू। आणि वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीरला पळून जाण्याचा वडील राजेश शहाचा सल्ला। तर मिहीर शहा चालवत असलेली गाडी लपवण्याचाही आरोपींचा डाव। पोलीस तपासात माहिती समोर। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझंचा दुसरा सीझन।